आणि आपण ही दृश्य पाहतो आहोत ती मोदी बागेतून शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू आहे। पिंपरी चिंचवड मधले हे पदाधिकारी आहेत, शहर अध्यक्ष आहेत अजित घवाडेसह 20 नगरसेवक आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करतात आणि त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला हा निश्चितच मोठा धक्का आहे। मोठ्या संख्येनं नगरसेवक आता शरद पवार यांच्या गटामध्ये सहभागी होतात आणि त्यांचा हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड भागामध्ये अजित पवार गटाला हा मोठा झटका मानला जातो। येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये कशा प्रकारे ही सगळी समीकरणं बदलतात हे या सर्व घटनांमधून आता पुढे येतंय। अर्थातच निवडणुकांना कलाटणी मिळती आहे का, कशा पद्धतीने आता अजित पवार या सर्व आव्हानांचा सामना करणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पिंपरी चिंचवड इथले हे 20 नगरसेवक आहेत, शहर अध्यक्ष आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटातले आणि ते आता शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करतात। हा अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला मोठा सुरुंग म्हणता येईल। शरद पवार गटामध्ये या सर्व नगरसेवकांचा आणि शहर अध्यक्षांचा आता प्रवेश झालेला आहे। आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची ही साथ सोडली आहे, त्यामुळे निश्चितच अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय। हे पदाधिकारी आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करतात आणि यावेळी काय नेमकं शरद पवार बोलत आहे ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही वेळामध्ये त्यांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः सध्या राष्ट्रवादीमध्ये बऱ्याच काही घडामोडी घडतात आणि निश्चितच याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसतील। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी चाललेली दिसतीये। कुठे विधानसभा क्षेत्रांचा मतदारसंघांचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे, तर काही ठिकाणी पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होतात आणि तशीच काही दृश्य आपण सध्या पाहतोय ती शरद पवार गटातून। सध्या मोदी बागेमध्ये शरद पवार आहेत आणि राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडमधले 20 नगरसेवक आणि शहर अध्यक्ष अजित घवाडे यांनी जे आधी राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटाबरोबर होते त्यांनी आता अजित पवारांची साथ सोडत सिनियर पवार म्हणजे शरद पवार यांच्या गटामध्ये आता ते सहभागी झालेले आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। यामध्ये अनेक पदाधिकारी आहेत ज्यांनी आता शरद पवार गटामध्ये सहभागी झालेले आहेत। शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करत अजित पवारांना हा निश्चितच मोठा धक्का दिलेला आहे। जवळच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची साथ सोडल्याची चर्चा सध्या पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। कालच आपले राजीनामे त्यांनी सुनील तटकरे यांच्याकडे सोपवलेले होते आणि निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे, त्यामुळे निश्चित हा मोठा धक्का आहे। तेव्हा आज शरद पवार गटामध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आधीचे शहर अध्यक्ष असलेले आणि भोसरीतले माजी नगरसेवक अजित घवाडे यांनी आता पक्षप्रवेश केलेला आहे। शरद पवार गटामध्ये ते सामील झालेले आहेत आणि त्याचबरोबर नेहरू नगरमधले माजी नगरसेवक आहेत, पक्षाचे शहर कार्याध्यक्ष आहेत राहुल भोसले, अनेक माजी नगरसेवक आहेत, त्यांनी आता शरद पवार गटामध्ये आलेले सहभागी झालेले आहेत। पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यामुळे अजित पवार गटाला कार्यकर्त्यांच्या स्वरूपात पदाधिकाऱ्यांच्या स्वरूपामध्ये हा मोठा धक्का मानला जातोय। खरं तर हे सर्व अजित पवारांचे कट्टर समर्थक होते, मात्र त्यांच्या निर्णयामुळे निश्चितच पक्षाला मोठा धक्का आहे। अजित पवारांवर नाराजी असल्याची प्रतिक्रिया काही नगरसेवकांनी दिलेली होती।